नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू सर्क्युलर फ्लो ऑफ इकॉनॉमीज म्हणजेच काय, तर अर्थव्यवहारांचा वर्तुळाकार प्रवाह. एखाद्या वस्तू किंवा सेवेचं जेव्हा आपण उत्पादन घेतो, त्या उत्पादनासाठी जे उत्पादनाचे घटक असतात त्यांना त्याचा मोबदला मिळतो. म्हणजे एखादी वस्तू तयार करण्यासाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात त्याचा मोबदला जो आहे तो मिळतो. तर हे उत्पादनाचे 4 घटक कोणते, तर भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता. या 4 घटकांबाबत आपण माहिती जी आहे ती मागच्या व्हिडिओमध्ये तशी बघितली आहे. भूमी म्हणजे ज्याची जमीन आहे ते. श्रम म्हणजे काय, जे कामगार तिथे काम करतात ते श्रम, जे नोकरदार वर्ग असतात ते. नंतर भांडवल, भांडवल म्हणजे जे गुंतवणूक करतात, ज्यांच्याकडे पैसा असतो ते गुंतवणूक करतात ते. आणि उद्योजकता म्हणजे ज्यांचा तो व्यवसाय असतो, जे एंटरप्रिनरशिप म्हटलं जातं, एंटरप्रिनर, ते म्हणजे उद्योजकता. तर या 4ही घटकांना उत्पादन घेताना त्याचा मोबदला जो आहे तो मिळतो. हा जो मोबदला आहे हा पैशांच्या स्वरूपात मिळतो आणि तो पैसा परत अर्थव्यवस्थेमध्ये जातो. म्हणजे हा काय, वर्तुळाकार एक प्रवाह इथे सुरू असतो. तर याला आता आपण आणखी सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिला घटक कुठला, तर भूमी. ज्याचं जमीन आहे ते व्यक्ती, तर त्याला काय मिळतं, त्याच्या जमिनीच्या बदल्यात, त्याच्या भूमीच्या बदल्यात त्याला काय मिळेल, भाडे मिळेल. दुसरा जो घटक आहे तो आहे श्रम. श्रम म्हणजे काय, तर त्या कंपनीमध्ये काम करणारे कामगार, त्यांना वेतनाच्या स्वरूपात त्यांचा जो आहे मोबदला मिळतो. त्यांना वेतन मिळाल्यानंतर ते काही खर्च करतील, कुठली वस्तू घेतील, म्हणजे तो जो पैसा आहे तो परत ते इकॉनॉमीमध्ये टाकतील. म्हणजे एक सर्क्युलर जो वेमध्ये त्याचं जे फ्लो आहे तो चालू राहतो. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे भांडवल. भांडवल म्हणजे काय, पैसा. ज्या व्यक्तींकडे पैसा आहे अशा व्यक्ती त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतात आणि केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना काय मिळते, डिव्हिडंड मिळते, व्याज मिळते. ते मिळालेले जे व्याज असते ते आणखी इकॉनॉमीमध्ये परत ते सर्क्युलेट होत राहते. आणि चौथा घटक आहे उद्योजकता. जे एंटरप्रेनर्स असतात त्यांना त्या कंपनीतून बनवलेल्या प्रोडक्ट विकल्यानंतर त्यातून काय मिळतो, नफा त्यांना मिळतो. आणि मिळालेला नफा जे आहे ते परत दुसरी कंपनी उभारण्यामध्ये किंवा त्यांच्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी ते उपयोगात आणतात. म्हणजे या 4ही बाबतीत आपल्याला लक्षात आलं की त्यांना जे मिळालेले पैसे आहेत ते परत कुठे गेले, अर्थव्यवस्थेत गेले. त्यांच्या त्या पैशामुळे आणखी कंपन्या तयार होतील किंवा त्या कंपनीचा आणखी विस्तार होईल, आणखी लोकांना जॉब मिळेल, परत ते पैसे इकॉनॉमीमध्ये येतील. तर हा जो एक सर्क्युलर वेमध्ये एक पैशाचा फ्लो असतो त्यालाच काय म्हटलं जातं, तर सर्क्युलर फ्लो ऑफ इकॉनॉमीज.